नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय। जवळपास बऱ्याच डिपार्टमेंटच्या जाहिराती आता एमपीएससी कडे वर्ग होत आहे। पाठीमागे मी तुम्हाला दाखवलं नगर परिषद गेली आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं तलाठी पण जाऊ शकते। आणि एक महत्त्वाची अपडेट आता मी तुम्हाला देतोय, झेडपीचं एक महत्त्वाचं पद आहे पशुधन पर्यवेक्षक, पशुसंवर्धन पर्यवेक्षक भरती। ही सुद्धा जाहिरात एमपीएससी कडे गेलेली आहे, याची प्रोसेस झालेली आहे। तुम्हाला थोडक्यात अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले प्रत्येक व्हिडिओ हे ऑथेंटिकेट असतात, माहिती असते, विथ प्रूफ असते। सो व्हिडिओ पण व्यवस्थित बघत चला आणि याच्याबद्दल तुम्हाला काही शंका वाटली तर कमेंट मध्ये नक्की टाका, त्याचे उत्तर पुढच्या व्हिडिओत नक्की देतो। सो बघूया, ही महत्त्वाची अपडेट जाहिरात येते, आता ही जाहिरात येणार आहे, तयारीत राहा। जे विद्यार्थी या पदासाठी पात्र असतील, पात्रता मी तुम्हाला सांगतोय आता, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता काय या पदासाठी ते पण मी तुम्हाला सांगतो। परीक्षा कोण घेणार, मग आता परीक्षा एमपीएससीच घेणार आहे, टीसीएस आता नाही, आयबीपीएस पण नाही। मागणी पत्र गेलेलं आहे, किती पदांचे गेले ते पण मी तुम्हाला सांगतो। चला तर मग हे मागणी पत्र आपल्या हातात मिळालेलं आहे, 14/11/2025 हे मागणी पत्र, या संदर्भातलं हे पत्रक आलेलं बघा। कोणी पाठवलंय? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन आयुक्तालय, कमिशनरेट ऑफ ॲनिमल हजबंड्री पुणे यांच्याकडनं हे पत्र गेलेलं आहे। विषय आहे शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्राबाबत, म्हणजे यावरती कंप्लेंट गेली होती एक, त्या कंप्लेंटच्या अगेन्स्ट हे परिपत्रक आहे। विषय बघा काय, शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्राबाबत हे पत्र आहे। आपले सरकार पोर्टलवर तक्रार क्रमांक, ही तक्रार गेली होती 10/10/2025 ला। या तक्रारीच्या अगेन्स्ट ही दिलेली माहिती आहे। काय माहिती आहे आपण बघूया। यात काय सांगितलं आता नीट बघा, मी काय सांगतो तुम्हाला, जर वाचता येत नसेल इथे म्हणजे ब्लर होत असेल तर मी वाचून दाखवतो। उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की संदर्भात नमूद पत्रानुसार आपले सरकार पोर्टलवरील तक्रार प्राप्त झाली असून त्याबाबतची माहिती खालील प्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 18 जुलै 2024, मी इथे लिहितो, मेन्शन करतो तुम्हाला, 18 जुलै 2024 चा जो जी आर सामान्य प्रशासन विभागाचा आहे, हा जी आर काय सांगतो? हा जी आर सांगतो की महाराष्ट्रातील जेवढे विभाग आहे, ह्या सगळ्या विभागातील जेवढे पद आहेत, ही पदे हळूहळू एमपीएससी कडे वर्ग करण्याबाबतचा हा जी आर आहे। आणि त्यात सांगितलं होतं 31 डिसेंबर 2025 नंतर सगळे प्रवर्गाची जाहिरात एमपीएससी कडे वर्ग होईल आणि टीसीएस आयबीपीएस पर्यंतचा करार हा 31 डिसेंबर 2025 पर्यंतच राहील। तो जी आर इथे त्यांनी मेन्शन केलाय आणि त्या जी आरच्या अगेन्स्ट शासनाच्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब, बघा त्यांनी मेन्शन केलंय, सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट ग वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, म्हणजेच कोण रे, एमपीएससी मार्फत भरवण्याबाबत कळवण्यात आले आहे। त्यानुसार पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक, काय म्हटलं मी, पशुधन पर्यवेक्षक यांची पदे सरळ सेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना 266 किती पद दिले त्यांनी, 266 पदांचे मागणी पत्र सादर करण्यात आले आहे। किती पदांचं मागणी पत्र गेलंय? 266। मग 266 पदांची जाहिरात एमपीएससी कडनं लवकरच प्रसिद्ध होईल। या संदर्भात शैलेंद्र केंद्रे, डॉक्टर शैलेंद्र केंडे, सहआयुक्त पशुसंवर्धन मुख्यालय, पशुसंवर्धन आयुक्तालय पुण्याकडनं ही माहिती आपल्याला मिळाली। सो ही माहिती ऑथेंटिकेट दिली तुम्हाला मी, त्यासाठी लाईक तर बनते, लाईक तर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढची पण ऑथेंटिकेट माहिती याच चॅनलवरती मी तुम्हाला देणार आहे, आमची टीम तुम्हाला देणार आहे। आणि या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन पूर्ण सिरीज मी तुम्हाला देतो। तुमच्या मनात फक्त प्रश्न येऊ द्या, त्याचं उत्तर म्हणजे इग्नाइट अकॅडमी असणार आहे। सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली। या संदर्भात आता अपडेट थोडी पुढची तुम्हाला मी, कोण पात्र ह्या पदासाठी, वयोमर्यादा बघा, ओपनचा विद्यार्थी 18 ते 38 पर्यंत आणि कॅटेगरीचा विद्यार्थी 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो। बाकी दिव्यांग कॅटेगरी वेगळ्या असेल त्यांना वेगवेगळं वयोमर्यादा दिली, दिव्यांग 45, खेळाडू 43, माजी सैनिकांना पण एक्स्ट्रा टाइम दिलेला आहे। आता यासाठी शैक्षणिक अर्हता काय असावी लागते तो लक्षात घ्या। पहिलं म्हणजे उमेदवार 10वी पास असावा लागतो। त्यानंतर पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, हे महत्वाचं आहे। म्हणजे तुम्हाला जो शिक्षण लागतं ते शिक्षण लागतं तुम्हाला, कोणतं लागतं तर पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला असावा, किंवा और दिलाय हा झाला पहिला। दुसरं काय, महाराष्ट्र राज्याच्या तंत्र शिक्षण आणि परीक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला 2 वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर हा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो।
किंवा किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर बघा यांच्याकडनं चालवलेला येणारा 2 वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. किंवा चौथा त्यांनी परत निकष दिलाय महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची किंवा त्याच समतुल्य विद्यापीठाची BVSC किंवा BVSC अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केली असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. ह्या सगळ्यांना और मध्ये टाका आणि तुम्ही इथे जर पात्र असाल तर तयारीला लागा. MPSC कडे जाहिरात येणार आहे. MPSC कडे जाहिरात कशी असणार आहे, एक्झाम कशी असणार आहे याचा व्हिडिओ मी पुढे घेतो. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आवडली तर लाईक करून तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा. आणि अजून काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला या संदर्भातल्या बॅचेस देत आलेली आहे. MPSC पॅटर्नने सुद्धा MPSCच्या सगळ्या सिलेबस रिलेटेड आपल्याकडे बॅचेस अवेलेबल आहे. आपले मार्गदर्शक सुद्धा MPSCचे अवेलेबल आहे. सो कुठे जाण्याची गरज नाही. वन स्टॉप सोल्युशन इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे आणि इथे तुम्हाला सगळ्याच गोष्टी अवेलेबल असणार आहे. बॅच घेण्यासाठी ऍप डाउनलोड करून ठेवा. इथे बॅच पण तुम्हाला अवेलेबल लवकरच होणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.